निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टी कार्श बला बलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम न च. या श्लोकातून निद्रेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. निद्रेची आवश्यकता माणसाला का आहे हे यातून कळतं. निद्रा म्हणजे रात्रीची पुरेशी झोप तुम्ही जर घेतली तर त्याचे सुखकारक फायदे तुम्हाला होणार आहेत. परंतु जर ही झोप पुरेशी नाही घेतली तर काही दुःखकारक अशा गोष्टीही होणार आहेत. चांगली झोप घेतली तर तुम्हाला बल प्राप्त होणार आहे. झोप नाही व्यवस्थित झाली तर अबल म्हणजे बलहीन होणार आहात. चांगली झोप घेतली तर पुष्टी म्हणजे शरीर सदृढता प्राप्त होणार आहे. तुम्हाला शरीर सामर्थ्य प्राप्त होणार आहे, निरोगी शरीर प्राप्त होणार आहे. परंतु याच्या अपोजिट जर झोप नाही चांगली घेतली तर कृशता येणार आहे. याचबरोबर निद्रेचा खूप छान फायदा म्हणजे वृषता. वृषता या शब्दाचा अर्थ पाहायला गेलं तर वृक्ष या शब्दाखाली बरेचसे अर्थ दडलेले आहेत. एक म्हणजे चांगली प्रजनन क्षमता, स्पर्म क्वालिटी, मोटिलिटी, स्पर्म काउंट चांगला होतो, टेस्टोस्टेरॉन छान होतो, वाजीकरण शक्ती प्राप्त होते, मैथुन सामर्थ्य चांगलं होतं, कामजीवन चांगलं होतं. अशा प्रकारे वृषता या शब्दाचे बरेचसे अर्थ होऊ शकतात. हे सारं निद्रेमुळे, चांगल्या निद्रेमुळे किंवा पुरेशी झोप घेतल्यामुळे शक्य आहे. जर तुम्ही पुरेशी झोप नाही घेतली तर त्याच्या अपोजिट क्लिबता म्हणजे क्लैब्य म्हणजे नपुंसकता असा याचा अर्थ होतो. हळूहळू या गोष्टी होऊ लागतात. जर तुम्ही पुरेशी झोप नाही घेतली तर इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे ताठरता न येणे यासारख्या समस्या भविष्यात उद्भवू शकतात. याबरोबर आणखी दोन गोष्टी तुम्हाला ॲड करायचे. एक म्हणजे चांगला आहार आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. म्हणजे निद्रा, व्यायाम आणि आहार या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला शरीराला चांगले फायदे होणार आहेत. असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खाली एक लॉंग व्हिडिओ दिला आहे, तोही लॉंग व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.